ही घटना आहे 2014ची, नोएडामधील सेक्टर 120 मधील. तेथे एका कॉम्प्लेक्स आहे प्रतीक लॉरियल. या कॉम्प्लेक्समध्ये 402 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये नितीन, त्याची बायको पारुल आणि 4 वर्षाची मुलगी आयशा सोबत राहत होता. 19 जुलै 2014च्या संध्याकाळी सुमारे 7:30 वाजता नीरजच्या फोनवर त्याचा मेहुणा नितीनचा कॉल आला. त्यानं कॉल उचलला, पण पलीकडून जे ऐकलं त्यानं त्याचं हृदय हादरलं. नितीनने सांगितले, पारुलसोबत माझे भांडण झाले आहे आणि आता सर्व काही संपले आहे. नीरजला काही समजण्यापूर्वीच फोन कट झाला. नीरजला भीती वाटू लागली. त्याला काहीतरी घडलं आहे असं वाटू लागलं. त्यानं ताबडतोब त्याचे वडील सुरेंद्र कुमार यांना फोन केला आणि सर्व काही सांगितले. सुरेंद्र कुमार त्यावेळी हरियाणातील धीप परवाडा रेवाडी येथे राहत होते. नोएडाचा प्रवास लांबचा होता, त्यामुळे ते लगेच पोहोचणं शक्य नव्हतं. त्यांनीही नितीनला अनेक वेळा फोन केला, पण समोरून मात्र कुणाचंही उत्तर येत नव्हतं. पारुलशी संपर्क होऊ शकला नाही. अशा वातावरणात अस्वस्थता वाढत जात होती. काहीतरी चुकीचे घडले आहे का असे सतत त्यांच्या मनामध्ये येत होते. वारंवार फोन करूनही नितीन आणि पारुलशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी असे काय घडले होते? दोघांचे फोन बंद होते. याच अवस्थेत त्यांनी नोएडातील त्यांच्या एका नातेवाईकाला फोन केला आणि ताबडतोब नितीनच्या फ्लॅटवर जाऊन पाहण्यास सांगितले. नातेवाईक जेव्हा नोएडाच्या सेक्टर 120 मधील लॉरियल अपार्टमेंट फ्लॅटवरती पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता. त्यांनी अनेक वेळा बेल वाजवली, दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही आवाज आला नाही. त्यांनी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या काही लोकांकडे चौकशी केली, पण कुणालाही काहीच माहीत नव्हतं. शहरामध्ये लोक आपापल्या कामांमध्ये मग्न असतात. शेजारी कोण राहतो, कुणाच्या घरी काय चाललंय याचा कुणालाही रस नसतो. नातेवाईकांना कोणतीही माहिती न मिळाल्याने त्याने सुरेंद्र कुमार यांना फोन करून सर्व काही सांगितले. आता परिस्थिती अधिकच चिंताजनक वाटत होती. फ्लॅट बंद होता आणि मुलगी आणि जावई दोघांशी कोणताच संपर्क होऊ शकत नव्हता. घरातील सर्वजण चिंतेमध्ये बुडाले. 20 जुलै 2014च्या सकाळी सुरेंद्र कुमार त्यांची बायको आणि मुलासोबत नोएडाला पोहोचले. त्यांचा जावई नितीनच्या फ्लॅटचा दरवाजा बंद होता. खूप वेळा दरवाजा ठोकला, आतून कोणी प्रतिसाद आला नाही. घाबरलेल्या सुरेंद्र कुमार यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. प्रकरण जरा विचित्र वाटत असल्यानं सोसायटीच्या एका सदस्यानं पोलिसांना माहिती दिली. थोड्याच वेळात सेक्टर 58 पोलीस ठाण्याचे प्रभारी चरणसिंह शर्मा आपल्या टीमसह तेथे पोहोचले. सोसायटीतील लोक पोलिसांना नितीनच्या फ्लॅटपर्यंत घेऊन गेले. दरवाजा बाहेरून बंद असल्यानं प्रकरण आणखीनच संशयास्पद वाटू लागलं. आता तो उघडणं आवश्यक होतं, कारण आत गेल्याशिवाय काही कळू शकत नव्हतं. पोलिसांनी नितीनच्या फ्लॅटचे कुलूप तोडले. आत शिरताच तीव्र दुर्गंधीने सर्वांनाच धक्का बसला. पोलीस जसे जसे आत गेले तसे तसे समोरचे दृश्य पाहून सर्वांच्या अंगावरती काटा आला. जमिनीवर अंथरलेल्या गादीवर 4 वर्षाच्या निष्पाप आयशाचा मृतदेह पडला होता. तिला या अवस्थेत पाहून सुरेंद्र कुमार त्याची बायको मोठमोठ्यानं रडू लागले. आपल्या नातीचा मृतदेह पाहून त्यांचे हृदय हेलावले. पोलिसांनी ताबडतोब संपूर्ण फ्लॅटची झडती सुरू केली. जेव्हा ते लॉबीत पोहोचले तेव्हा तिथे एका खुर्चीवर 28 वर्षाच्या पारुलचा मृतदेह पडला होता, पण नितीन स्वतः मात्र कुठेच नव्हता. दोन्ही मृतदेहांमधनं तीव्र दुर्गंधी येत होती, ज्यामुळे हत्या अनेक दिवसांपूर्वी झाली होती हे स्पष्ट होते. खोलीत एक चाकू पडला होता आणि जमिनीवरती रक्त सांडलेले होते. पारुलच्या हातावरती कापल्याच्या खुणा होत्या, ज्यामुळे तिला चाकूनं मारले गेले असावे असे वाटत होते. पण तिची निष्पाप मुलगी आयशाचा गळा दाबून खून करण्यात आला होता. नितीन गायब झाल्यामुळे त्याच्यावरती संशय होता. पारुलचे आईवडील हादरले होते. त्यांची मुलगी सुखी वैवाहिक जीवन जगत असताना नितीननं इतके मोठे पाऊल का उचलले हे त्यांना समजत नव्हते. दुहेरी खुनाची बातमी मिळताच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रीत सिंह यांना माहिती दिली गेली. प्रकरण गंभीर असल्यानं तेही तातडीनं घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी फ्लॅटची बारकाईनं पाहणी केली, पण तिथल्या प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. असे वाटत नव्हते की लूटपाटाच्या हेतूनं कोणी हा गुन्हा केला असावा. ना कुलूप तुटलेलं होतं, ना कोणतीही मौल्यवान वस्तू गायब होती. त्यामुळे पोलिसांना खात्री झाली की हत्येचं कारण वेगळंच आहे, जे घराच्या आतच लपलेलं आहे.
फ्लॅटची परिस्थिती पाहून हे स्पष्टपणे जाणवले की मारेकऱ्यांना कोणत्याही जबरदस्तीशिवाय आत प्रवेश मिळाला होता. आता खात्री झाली होती की खून करणारा कोणी अनोळखी नसून कुटुंबातील जवळचा व्यक्ती आहे. पारुलच्या कुटुंबियांना संशय थेट नितीनवर गेला, कारण तो गायब होता. पोलिसांनी घटनास्थळावरनं आवश्यक पुरावे गोळा केले आणि दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले. सर्व परिस्थिती पाहून पोलिसांनी संशयाच्या आधारावरती पारुलचा नवरा नितीन रोहिला याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. नितीन रोहिला, जो हरियाणाच्या रोहतकचा रहिवासी होता, 2008 मध्ये रेवाडीच्या दीपपरवादा येथील सुरेंद्र कुमार यांच्या मुलीशी म्हणजेच पारुलशी त्याचा विवाह झाला होता. नितीन ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर येथील यामाहा कंपनीमध्ये इंजिनियर होता, तर पारुलने आर्किटेक्टची पदवी घेतलेली होती. लग्नानंतर दोघांचंही जीवन आनंदी चाललं होतं. काही काळानंतर त्यांच्या घरी आयशाचा जन्म झाला, ज्यामुळे दोघांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी नोएडाच्या सेक्टर 120 मध्ये लॉरियल अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता, जिथे तो त्यांची बायको मुलगी यांच्यासह राहत होता. पारुल गृहिणी होती आणि तिचा नवरा ऑफिसला गेल्यानंतर ती आपली मुलगी आयशासोबत घरी वेळ घालवत असे. पोलीस नितीन रोहिलाला शोध घेऊ लागले. सर्वप्रथम त्यांनी त्याच्या नोकरीची माहिती घेण्यासाठी यामाहा कंपनीमध्ये गेले. तिथे तो इंजिनियर होता. चौकशीत असे समजले की त्याने 17 जुलै रोजी तब्येत खराब असल्याचे सांगून ऑफिसमध्ये येण्यास नकार दिला होता. म्हणजे 16 जुलैपर्यंत ऑफिसमध्ये येत होता, पण त्यानंतर तो दिसला नाही. दुसरीकडे पारुल आणि आयशाच्या मृतदेहाची स्थिती पाहून असं वाटत होतं की त्यांची हत्या 3-4 दिवसांपूर्वी झाली होती. जेव्हा पोलिसांना कळले की नितीन अनेक दिवसांपासून ऑफिसला गेला नाही, तेव्हा त्याच्या संशयात आणखी भर पडली. पोलिसांना वाटू लागले की खुनानंतर तो पळून गेला असेल. त्यानंतर पोलिसांनी नितीनच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढली, जेणेकरून त्याच्या ठिकाणाचा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती हाती लागू शकेल. पोलीस नितीनचा कसून शोध घेत असतानाच रात्री सुमारे 8 वाजता बातमी आली की नोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवरती एका कारला भीषण आग लागली आहे. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. पोलिसांनी जळालेल्या सेंट्रो कारची तपासणी केली, तेव्हा आत एक जळालेला मृतदेह सापडला. कारचा नंबर तपासला असता ती नोएडाच्या सेक्टर 120 मध्ये राहणाऱ्या लॉरियल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नितीन रोहिलाची कार असल्याचे समजले. स्थानिक पोलिसांनी तातडीने ही माहिती सेक्टर 58 पोलीस ठाण्याला दिली. नितीनने बायको आणि मुलीची हत्या केल्यानंतर स्वतःलाही संपवले. हा आणखी कोणता कट होता, या प्रश्नामध्ये प्रत्येकाच्या मनात फिरत होता. पोलिसांसाठी हे कोडं उलगडणं अत्यंत आवश्यक होतं. जोपर्यंत मृतदेहाची ओळख पटत नाही तोपर्यंत सत्य समोर येऊ शकत नव्हते. पोलीस ठाण्याचे प्रभारी चरणसिंह शर्मा यांनी नितीन रोहिलाच्या कुटुंबियांना बोलावले. नितीनच्या भावानं मृतदेहाची ओळख आपला भाऊ म्हणून केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. DNA चाचणीसाठी नमुने गोळा केले, जेणेकरून हा मृतदेह खरोखरच नितीनचा आहे याची खात्री करता येईल. पण पोलीस या शक्यतेकडेही दुर्लक्ष करत नव्हते की हा एखादा खोल कटाचा भाग तर नाही ना. नितीनने आपली ओळख लपवण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी मारून स्वतः असल्याचे भासवले आहे का? बायको आणि मुलीच्या खुनानंतर तो आपल्या मृत्यूचे नाटक करत होता का? आता पोलिसांकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. DNA अहवालच हे ठरवू शकत होता की नितीन मेला की पळाला. शवविच्छेदन अहवालामध्ये हे स्पष्ट झाले होते की पारुलचा खून गळा दाबून करण्यात आला होता. आयशाचा श्वास नाक आणि तोंड दाबून रोखण्यात आला होता. दोघांचा मृत्यू 16-17 जुलैला 2014च्या रात्री झाला होता. आता पोलिसांनी नितीनचे कॉल डिटेल्सची तपासणी सुरू केली. ज्या रात्री हे खून झाले त्यावेळी नितीनचे मोबाईल लोकेशन लॉरियल अपार्टमेंटमध्ये दिसत होते, म्हणजेच तो त्याच ठिकाणी उपस्थित होता जिथे हा गुन्हा घडला होता. पोलिसांचा संशय आणखीनच वाढला. नितीननेच आपल्या बायको आणि मुलीला मारले होते, आणि जर असे असेल तर त्याच्या स्वतःच्या मृत्यूचे रहस्य काय होते? हे प्रकरण जेवढे सोपे दिसत होते तेवढेच ते गुंतागुंतीचे होत चालले होते. CCTV फुटेजवरनं हे स्पष्ट झाले होते की 16 जुलैनंतर पारुल आणि आयशा फ्लॅटमध्ये बाहेर गेले नव्हते, पण नितीनला त्या संध्याकाळी फ्लॅटमध्ये जाताना पाहिले गेले होते.
याचा अर्थ तो आपली ड्युटी संपवून घरी आला होता. 16 जुलै रोजी नितीन सूरजपूरमधील आपल्या ऑफिसमधनं संध्याकाळी 5 वाजता निघाला आणि 6 वाजता फ्लॅटवर पोचला. दुसऱ्या दिवशी 17 जुलै रोजी त्यानं आपल्या ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं त्याची तब्येत खराब आहे, त्यामुळे तो येऊ शकणार नाही. पण सत्य हे होते की तो आपल्या फ्लॅटमध्येच होता, आपल्या बायको आणि मुलीच्या मृतदेहासोबत. 19 जुलैच्या सकाळी सुमारे 7:30 वाजता नितीन पहिल्यांदा फ्लॅटच्या बाहेर पडला. पण तो जास्त दूर गेला नाही. दुपारी 2:30 पर्यंत तो सोसायटीच्या आजूबाजूलाच फिरत होता. त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता तो पुन्हा फ्लॅटमध्ये परतला. पण यावेळी लिफ्टने न जाता तो पायऱ्यांनी गेला. सुमारे 7:45 वाजता त्यानं आपला मेहुणा नीरजला फोन केला. फोनवर त्यानं सांगितलं की त्याचे आणि पारुलचे भांडण झाले आहे आणि आता सर्व काही संपले आहे. त्याच्या शब्दांवरनं असे वाटत होते की तो एखादे मोठे पाऊल उचलणार आहे. पोलिसांकडे आता अनेक पुरावे होते. नितीनने आपल्या मेहुण्याला फोन केल्यानंतर 17 मिनिटांनी तो लिफ्टने बाहेर पडला आणि थेट ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्कमध्ये पोहोचला. पोलिसांनी फोनचे लोकेशन ट्रेस केले तेव्हा त्यांना समजले की बरोबर अर्ध्या तासानंतर रात्री 8 वाजता नोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वेच्या 0 पॉईंटवरती त्यानं सेंट्रो कार जाळताना आढळली. आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता की 16 ते 19 दरम्यान नितीन फ्लॅटमध्ये काय करत होता, कारण याच काळात त्याची बायको आणि मुलीचे मृतदेह तिथेच पडून होते. पोलिसांना वाटत होते की नितीनचा मृतदेह विल्हेवाट लावण्याचा विचार करत होता, पण अपार्टमेंटमध्ये कडक सुरक्षा असल्यानं तो तसे करू शकला नाही. नाईलाजानं त्याला एकट्यानेच असं निघून जावं लागलं. आता प्रश्न हाही होता की कारमध्ये जळालेला मृतदेह खरोखरच नितीनचा होता का? पण पोलिसांचा संशय होता म्हणून त्यांनी DNA चाचणीसाठी नमुने पुढे पाठवले. अहवालात मृतदेह नितीनचाच असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना आधी बायको आणि मुलीला मारले आणि नंतर स्वतःला संपवले हे स्पष्ट होते. पण जर मृतदेह दुसऱ्या कोणाचा निघाला तर नितीन अजून जिवंत होता आणि त्याने पूर्ण नियोजन करून स्वतःला मृत दाखवण्याचा डाव रचला होता असा अर्थ होतो. याच दरम्यान DNA अहवाल आला आणि धक्कादायक सत्य समोर आलं. तपास पथकानं अहवाल पाहिला तेव्हा सगळेच थक्क झाले. मृतदेह नितीनचाच होता. म्हणजेच त्यानं आधी आपली पत्नी पारुल आणि मुलगी आयशा यांची हत्या केली, नंतर स्वतःलाही संपवले. पण त्या रात्री नेमके काय घडले होते? पोलिसांच्या तपासात असे समोर आले की 16 जुलैच्या रात्री नितीन आणि पारुलचे पुन्हा भांडण झाले होते. पारुलला संशय होता की नितीनचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत. याच गोष्टीवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता, जो हळूहळू हिंसक झाला. रागाच्या भरात नितीननं आधी पारुलला मारलं आणि नंतर आपली मुलगी आयशाची हत्या केली. या भयानक घटनेनंतर तो 17 आणि 18 जुलैपर्यंत फ्लॅटमध्येच बंद होता. मृतदेहासोबत त्याच्या मनात काय चालले होते कुणास ठाऊक. पण 19 जुलैला च्या संध्याकाळी त्यानं आपला मेहुणा नीरजला फोन केला आणि नंतर वेगळे होत आहोत तिथे पोचल्यावरती त्यांना आपल्या कारला आग लावली आणि स्वतःलाही संपवले. पोलिसांसाठी हे प्रकरण आता पूर्णपणे स्पष्ट झाले होते. पण प्रश्न हाच होता की नितीननं मरण्यापूर्वी 2 दिवस काय केले? तो पश्चाताप करत होता का, की दुसऱ्या कोणाला तरी निर्णयाच्या गोंधळात होता? हे रहस्य कदाचित कायमचे दफन झाले आहे. पण जसा जसा तपास पुढे सरला तसे तसे पोलिसांच्या तपासात समोर आले की नितीन आणि पारुलमध्ये अनेकदा वाद होत असत. लग्नाचे काही वर्ष सर्व काही ठीक होतं, पण नंतर पारुलला नितीनने दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत असा संशय येऊ लागला. या गोष्टीवरनं त्यांचे भांडण वाढू लागले. खुनाच्या रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात नितीननं असं पाऊल उचललं ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळते? नात्यांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. संशय आणि रागाच्या भरात घेतलेले निर्णय केवळ कुटुंबालाच उद्ध्वस्त करत नाहीत, तर जीवनालाही उद्ध्वस्त करू शकतात. जर कोणाला मानसिक ताण आणि राग येत असेल तर त्याने लवकरात लवकर एखाद्या विश्वासू व्यक्तीशी किंवा सल्लागाराशी बोललं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत हिंसा किंवा आत्महत्या हा उपाय नाही. या घटनांमधून लोकांनी शिकावे आणि चुकीच्या मार्गावर जाण्याचे टाळावे, हा आमचा उद्देश आहे. ही घटना एक महत्त्वाचा इशारा देते की जो आपल्या जीवनात योग्य निर्णय घेतो ते किती महत्त्वाचे आहे. आपण एकत्र येऊन एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणा महत्त्व आहे. आजच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते?
तुमचे मत नक्की नोंदवा. अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब